नमस्कार, स्वागत आहे तुमचं कृषी जागरण मध्ये पॉवर्ड बाय स्टील इंडिया आणि मी प्रतीक्षा काकडे। पाहूया बातम्यांचा वेगवान आढावा। त्याआधी नजर टाकूया आजच्या टॉप हेडलाईन्सवर। टोमॅटोच्या नावे कांद्याची होते परदेशात तस्करी। संत्रा प्रक्रिया प्रकल्प उत्पादकांसाठी गेम चेंजर, अजित पवारांचा विश्वास। साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील। केळी विम्याचे 3856 प्रस्ताव मंजूर। राज्यात उन्हाचा चटका वाढला। आता पाहूया या संदर्भात सविस्तर बातमी। देशात कांद्यावर निर्यात बंदी लावण्यात आली आहे, मात्र टोमॅटोच्या नावे कांद्याची परदेशात तस्करी होत असल्याचा प्रकार समोर आलाय। नागपुरात ही घटना घडली आहे। टोमॅटोच्या कंटेनरमध्ये 82.93 मेट्रिक टन कांदा लपवून परदेशात पाठवण्यात येत होता। कांदा निर्यात बंदी असताना यूएईला पाठवण्यात येत असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली होती। नाशिकच्या 2 निर्यातदारांनी टोमॅटोच्या कंटेनरमध्ये टोमॅटोच्या पेट्या मागे कांदा पॅक करून यूएईला पाठवण्यात आल्याची माहिती सीमा शुल्क विभागाच्या टीमला मिळाली होती। त्यानुसार टीमने सापळा रचला होता। सीमा शुल्क विभागाच्या टीमने मुंबईला जाऊन त्या कंटेनरची तपासणी केली। यामध्ये कंटेनरच्या समोरच्या भागामध्ये टोमॅटोचे बॉक्स होते व त्यामागे कांद्याचे पोती लपवून तो यूएईला नेण्यात आल्याचं आढळून आलंय। संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी येथील शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव देण्यासाठी या भागात संत्रा प्रक्रिया प्रकल्पाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। हा प्रकल्प येथील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गेम चेंजर ठरेल असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे। वरुड मोर्शी येथे अत्याधुनिक संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिली आहे। वरुड मोर्शी येथे अत्याधुनिक संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याबाबत आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली आहे। त्यावेळी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते। राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी माजी सहकार मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी केतन पटेल यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। हर्षवर्धन पाटील यांच्या नियुक्तीमुळे 50 वर्षांमध्ये पहिल्यांदा साखर महासंघावर भाजपचे वर्चस्व निर्माण झाले। दिल्ली येथे शुक्रवारी महासंघाच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले। राज्यसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर भाजपने हर्षवर्धन पाटील यांचे पुनर्वसन केल्याचे मानले जात आहे। शेतकऱ्यांमधील रोष आंदोलन आणि विविध पुराव्यांची चौकशी अंती विमा कंपनीने जळगाव जिल्ह्यातील 10,619 केळी विभाग प्रस्तावांपैकी 3,856 विमा प्रस्ताव अखेर मंजूर केलेत। जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत प्रशासनाने याबाबतची माहिती दिली आहे। विमा कंपनीने 2022 ते 23 मध्ये हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या अनेक शेतकऱ्यांचे विमा प्रस्ताव योग्य चौकशी न करता नामंजूर केल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली होती। 10,619 शेतकऱ्यांचे केळी विमा प्रस्ताव नामंजूर झाले होते। यामुळे शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त केला जात होता। राज्यातील वातावरण आता निवळले आहे, त्यामुळे राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे, तर काही भागात अजूनही ढगाळ वातावरण आहे। पण आता आगामी काळात उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय। गुरुवारी विदर्भात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमध्ये हवामान सामान्य आहे, परंतु लवकरच पाऊस आणि बर्फवृष्टीचा कालावधी पुन्हा परतणार आहे। 17 फेब्रुवारीपासून पश्चिम हिमालयीन क्षेत्रावर त्याचा वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम होणार आहे, ज्यामुळे अनेक राज्यांमध्ये पाऊस आणि हिमवर्षाव होईल। तर बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। तसंच कृषीच्या वेगवान बातम्या पाहण्यासाठी आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृषी जागरण मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार।